हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? माहीत असणार तर आज लास्टचं असणार आहे चुलीवरचं जेवण, कारण की उद्या आपण आपल्या घरी जाणार आहे. तर आज मम्मी बनवणार आहे मस्त असं चुलीवर अनारसे, त्याचबरोबर मस्त अशी गोळ्याची आमटी बनवणार आहे. तर ती कशी बनवत आहे तेही तुम्हाला मी सांगेलच. तर इथं बघू शकता चूल पेटवलेली आहे आणि आता सगळं मम्मी बनवणार आहे ते तुमच्यासोबत सगळं मी शेअर करेलच. ते इथं श्रुतीबाई झोपून आत्ता उठलेले आहे. चूल आत्ता पेटली आहे अर्ध्या तासाने. इथं मम्मी बसली आहे. हे बघा गोळ्याच्या आमटीसाठी तयारी केलेली आहे. हे सगळं आता भाजून ना वाटण करायचं आहे. ह्याचं जाऊ दे, मी जाऊ का? मी जाऊ, मला माय मैत्रिणी पण बोलवले म्हाडात. तिला इथं म्हणले असते मावशीकडे ये म्हणून एक्सला पॉइंटला. तर बाहेर पप्पा बसलेत, मम्मी दे कालवणासाठी बघा कांदा मस्त फ्राय केलाय, खोबरं. एक रील बनव आमची. तर इथं आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या मस्त, आणि मम्मी छान अशी चपात्या बनवत होती चुलीवर. आणि चुलीवरचा स्वयंपाक खरंच अप्रतिम लागतो, म्हणजे इतका टेस्टी लागतो ना खरंच. जी गॅसला सुद्धा सर नाही तेवढी चुलीवर असते नाही का. आणि चपात्या मम्मीच्या तुम्ही बघसाल तर काय म्हणसाल, इतकी भारी बनवते ना मम्मी. एकदम सॉफ्ट एकदम नरम नाही का, खूप छान बनवते. आणि तुम्ही पण बघू शकतात. आणि कसं आहे, पहिला कसे जाड मोठ्या चपात्या करायच्या सेम तशीच मम्मी पण करत असते, म्हणजे एका चपातीमध्ये बस होऊन जातं. आणि इथं बघू शकता पोरांच्या कशा मस्ती चालू आहे. आरव, मयंक, कीर्ती, श्रुती सगळ्यांच्या मस्ती चालू होत्या. आणि इथं मयंकचं पण मध्ये चाललं होतं. आणि त्याचबरोबर दीदीसोबत पण गप्पा मारायच्या चालू होत्या. आणि मम्मी गोळ्याची आमटी करणार होते, त्यासाठी बघा सगळं भाजून घेतलेलं मम्मीने. कांदा, टोमॅटो, परत खोबरं, अद्रक, लसूण हे सगळं वाटून घेतलं, आता भाजून घेतलेलं आहे. आणि त्याला आता वाटायचं आहे. आणि एक नंबर लागते गोळ्याची आमटी. आणि कोण त्याला डुबुक वडे वगैरे पण बोलतात, पण आमच्या गावाच्या साईडला त्याला गोळ्याची आमटीच म्हणतात. तर त्याचीच आज भाजी मम्मी बनवणार होते चुलीवर. मला पण खूप आवडत होती,
त्यामुळे मग दीदीला पण खूप आवडते, मला आवडते. मग आज मम्मीने तेच बनवलेलं होतं. ते एकदम सोपी रेसिपी आहे, काय अवघड नाही आहे. तेल घ्यायचं, तेलामध्ये जिरं टाकायचं, त्याचबरोबर आपला जो आता ग्रेव्ही आपण केलेली आहे, मसाला वाटलेला आहे ना, तो टाकायचा आहे. आणि ते टाकून झाल्यानंतर त्याला मस्त असं मिक्स करायचं आहे. तर बघू शकता असं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर आपले जे घरचे बेसिक मसाले असतात ना, तेच टाकायचे आहेत. दुसरे काय आपल्याला मसाल्यांची गरज नाही लागत. तर आता बघू शकता सगळं म्हणजे चुलीवर स्वयंपाक करायचा म्हणलं ना, घरातून सगळे एक एक मसाले घेऊन यावे लागतात. तर सगळ्यात पहिला लाल चटणी पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर हळदी पावडर आणि त्यानंतर व्यवस्थित असं आता त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि घरचा येसूर पण टाकलेला आहे. घरचा येसूर टाकून झाल्यानंतर ना ते पण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मस्त असं फ्राय करत राहायचं आहे ग्रेव्ही. तर बघू शकता तुम्ही. आणि इथं मयंक बघा, मयंकने काय केलं होतं, पिठापासून साप बनवलेला बनतो तो. आणि त्याचे तेच चालू होते कारस्थाने. आणि इथं आपली भाजीची पण तयारी चालू होते. तर आता हा आजचा शेवटचाच व्हिडिओ होता बघा. आणि शेवटचंच मम्मीच्या हाताचं जेवण भेटणार होतं आज. आणि नाहीतर मग आता काय आपल्या घरी आपण स्वतः बनवायचं, स्वतःच खायचं. दररोजचं आपलं रुटीन असतंच. पण आपल्या आईच्या हाताचं खाल्लं की थोडं वेगळंच टेस्ट असतं. आणि तिच्या हाताने कसंही बनवू द्या तरी खूप टेस्टी लागतं बरं का. आणि हे बघा त्यात थोडं पाणी वतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत. तर आता त्या बेसन घेतलेलं आहे. आता इथं बघा मसाल्याला पण छान असं तेल सुटलेलं आहे. आणि त्यानंतर ना आपलं बेसनचं आपल्याला डुबुक वडे जे टाकायचे आहे त्यासाठी आता प्रिपरेशन करायचे आहे. तर सगळ्यात पहिला तर मम्मीने ग्रेव्ही आता तेल सुटलं मग त्यात आता पाणी वतून ना त्याला उकळायला ठेवणार आहे. आणि ज्यावेळेस उकळी येते त्यावेळेस आपल्याला हे जे डुबुक वडे असतात ना आपले गोळे, ते सोडायचे असतात. तर आता जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं, तुम्हाला आमटी जेवढी हवी असेल तेवढी. आणि आपलं जे डुबुक वड्याचं जे पीठ करायचं असतं त्याच्यामध्ये बेसन टाकायचं. आणि आपण जी ग्रेव्ही केलेली असते ना त्यातला थोडा मसाला टाकायचा. आणि त्याचबरोबर थोडं लाल चटणी पावडर, हळद पावडर आणि मीठ हे सगळं टाकून ना त्याचं मिश्रण करायचं आहे डुबुक वड्याचं सुद्धा. तर चला तेही तुम्हाला मी आता दाखवतच आहे. तर आता झालेलं आहे, मीठ वगैरे टाकायचं आहे चवीनुसार. आणि जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकायचं तुम्ही चवीनुसार. सगळे बसलेले आवती भावती मम्मीच्या. मम्मी स्वयंपाक करत होती, आम्ही बघत मस्तपैकी एन्जॉय करत होतो. माझं तर काम होतं व्हिडिओ बनवायचं, तेच करत होती. आणि आमची जी श्रुतीबाई आहे, श्रुतीबाई पण मस्त एन्जॉय करत होती. आणि झालेलं आहे बघू शकता. आता बेसनमध्ये मसाला टाकलेला आहे मम्मीने. आणि त्यात आता आपल्याला टाकायचं आहे हळदी पावडर, लाल चटणी पावडर. आणि मस्तपैकी बघू शकता तुम्ही.